नमस्कार. आज आपण टी पेपर फर्स्ट आणि सेकंडसाठी महत्त्वाचा घटक जो आहे बालकांची वाढ व विकास हा घटक अभ्यासणार आहोत. तर बघा, बालकांची वाढ व विकास या घटकावर जवळपास दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न 100% विचारले जातात. तर आज आपल्याला बालकांची वाढ व विकास एक बहुआयामी आणि गतिमान प्रवास कसा आहे तो पाहायचा आहे. कारण वाढ आणि विकास यामध्ये नेमका फरक काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके. बघा, बालपण म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील आपण, तुम्ही म्हणा, मी म्हणा, आपण सर्वांनी बालपण अनुभवलेलं आहे. तर बालपण हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. मग बालपणामध्ये बघा, आपला सर्वांगीण विकास होतो. म्हणजे नेमकं काय होत असतं, तर आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. या अंतर्गत विचार आणि आकलन क्षमता विकसित होते. आपला सामाजिक विकास होतो. त्यामध्ये नातेसंबंध आणि वागणूक यामध्ये बदल दिसून येतात. त्यानंतर नैतिक विकास होतो. त्यामध्ये योग्य अयोग्य ती समज कळते. म्हणजे कोणती गोष्ट योग्य आहे, कोणती गोष्ट अयोग्य आहे हे आपल्याला समजायला लागतं. त्याला आपण नैतिक विकास म्हणतो. त्यानंतर भावनिक विकास घडून येतो. तर भावनिक विकासामध्ये भावनांचा समतोल कशा पद्धतीने राखला जावा किंवा भावनिक समतोल राखण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करायला हवेत याचा सुद्धा विकास बालपणात होत असतो. त्यानंतर शारीरिक विकासामध्ये शरीराची जडणघडण या गोष्टी घडत असतात. तर बालपणामध्ये तुम्ही जन्मपूर्व अवस्थेपासून ते तुमच्या वृद्धावस्थेपर्यंत आपले जो विकास असतो तो सातत्यपूर्ण चालू असतो. ओके. त्यानंतर आपण काय करूया, वाढ आणि विकास यातला फरक समजावून घेण्यापूर्वी प्रथम आपण एक एक मुद्दे क्लिअर करूयात. प्रथम आपण वाढ बघूयात. वाढ म्हणजे नेमकं काय बघा. वाढ त्याला आपण ग्रोथ असं म्हणतो. वाढ म्हणजे शरीराचा संख्यात्मक विस्तार. बघा, वाढ म्हणजे शरीराच्या आकारात वाढ होणे, शरीराच्या वजनात वाढ होणे, उंची वाढणे, आपले जे अवयव आहेत त्या अवयवांचं जे परिमाण आहे त्या परिमाणामध्ये संख्यात्मक जो बदल होतो त्याला आपण वाढ म्हणतो. ओके. एखाद्या विद्यार्थ्याची उंची वाढली किंवा वजन वाढलं, आकार वाढलं, त्याला आपण वाढ असे म्हणतो. ही सर्वसाधारण वाढीची व्याख्या आहे. मग इथं फ्रँक या मानसशास्त्रज्ञांनी काय व्याख्या केली आहे, तर पेशीयुक्त गुणाकार म्हणजे वाढ असं म्हटलेलं आहे. बघा, जन्मापासून ते आत्तापर्यंत आपल्या शरीरामध्ये अनेक बदल झालेले आहेत. आपल्या उंचीमध्ये, आकारामध्ये, वजनामध्ये. मग इथं पेशीयुक्त गुणाकार झालेला आहे आपला. म्हणून फ्रँक काय म्हणतात, पेशीयुक्त गुणाकार म्हणजे वाढ अशी व्याख्या फ्रँक यांनी केलेली आहे. ओके, समजलं. तर बघा, परिमाण म्हणजे मोजता येणारं. आपण मोजपट्टीने मोजू शकतो. आपली उंची किती आहे आपण मोजू शकतो. वजन काट्याने आपलं वजन किती वाढलेलं आहे किंवा किती कमी झालेलं आहे हे मोजू शकतो. म्हणजे परिमाणात्मक बदल किंवा संख्यात्मक बदल म्हणजे मोजता येणारा बदल. मग उंची वाढणे असेल, वजन वाढणे असेल, हाडांची वाढ असेल, जे मोजता येतं, संख्यात्मक सांगता येतं त्याला आपण वाढ असे म्हणतो. संख्यात्मक बदल. ओके. वाढ म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट बघा, वाढीची वैशिष्ट्ये कोणती आहेत बघा. त्यामुळं आपल्याला काय होईल, वाढ म्हणजे काय नेमकं आणखी क्लिअर होण्यास मदत होईल. वाढीची वैशिष्ट्ये काय आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे शारीरिक प्रक्रिया. वाढ ही शारीरिक प्रक्रिया असते. तर बघा, वाढ होते म्हणजे नेमकी कशामध्ये वाढ होते, तुमची उंची वाढते, तुमचं वजन वाढतं, तुमच्या शरीरातले जे स्नायू असतात, हाडे असतात यामध्ये बदल होतो. स्नायू बळकट होतात, हाडांची उंची वाढते, हाडे मजबूत होतात. तर हे सर्व जे शारीरिक प्रक्रिया आहेत ही शारीरिक प्रक्रियामध्ये बदल होतात. तर वाढीचं पहिलं वैशिष्ट्य काय असेल, तर वाढ ही शारीरिक प्रक्रिया आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे गतीतील भिन्नता. बघा, गतीतील भिन्नता म्हणजे वाढीचा वेग जो आहे तो तुमचा, माझा किंवा इतरांचा हा सारखा असणार नाही आहे. किंवा प्रत्येक टप्प्यावर जन्मापासून आपण वेगवेगळ्या अवस्था पुढे पाहणारच आहोत. जन्मपूर्व अवस्था, जन्मानंतरची अवस्था, शैशवावस्था, कुमारावस्था, पौगंडावस्था, वृद्धावस्था, या प्रत्येक टप्प्यावर जो वाढीचा वेग असतो की नाही, तो वाढीचा वेग सारखा नसतो.
म्हणजे प्रत्येक टप्प्यावरील वाढीचा वेग भिन्न भिन्न असतो. उदाहरण, पहिल्या वर्षी वजन दुप्पट होते, त्यानंतर मध्ये गती मंदावते किंवा वजन त्याच कॉन्स्टंटसुद्धा राहू शकतं. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर जो वजन वाढतं ते सारखं नसतं. दरवर्षी माझं वजन 5 किलोने वाढेल, 1 किलोने वाढेल असं काही ठरलेलं नसतं. ते प्रत्येक टप्प्यावर भिन्न भिन्न असतं. ओके. तर वाढीचं दुसरं वैशिष्ट्य आहे गतीतील भिन्नता. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर वाढीचा वेग सारखा नसतो. त्यानंतर वाढीचं तिसरं वैशिष्ट्य काय बघा, परत न येणारी प्रक्रिया. तर परत न येणारी प्रक्रिया म्हणजे एकदा का तुमची उंची वाढली तर परत तुमची उंची कमी होईल का? नाही. तर नैसर्गिकरित्या जर एखादी उंची वाढली तर ती उंची कमी होत नाही. म्हणजे वाढ किंवा वाढीचे काही घटक आहेत की ती वाढ परत येत नसते किंवा परत होत नसते. वाढलेली उंची परत मागे वळत नाही. म्हणजेच शरीराची जी वाढ आहे ती एकदा वाढली की परत मागे वळत नाही. ओके. चौथं वैशिष्ट्य आहे मर्यादित काळ. वाढ एका विशिष्ट वयानंतर थांबते. तर वाढीसाठी एक मर्यादित काळ ठरलेला असतो. मग कसा? तर बघा, वाढ एका विशिष्ट वयानंतर थांबते. 18 ते 21 वयात उंची वाढणे थांबते. म्हणजे बघा, 18 ते 21 वयापर्यंत कोणत्याही टप्प्यावर व्यक्तीच्या त्या शारीरिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतं, आपली उंची वाढणे थांबते. आणि त्यातल्या त्यात मुलींचा जर विचार केला की नाही, मुलींची वाढ जी आहे उंची वगैरे ती वयाच्या 18 वर्षानंतर मंदावते, कमी कमी होत जाते. मुलींची जी वाढ आहे ती 18 वर्षानंतर मंदावते, कमी कमी होत जाते. आणि सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर 18 ते 21 वर्षापर्यंत आपली वाढ होत असते. त्यानंतर आपल्या वाढीचा वेग थांबतो, मंदावतो. ओके. ही झाली वाढीची प्रमुख वैशिष्ट्ये. नेक्स्ट बघा, विकास बघूया. आता आपण वाढ तर तुम्हाला समजली. वाढ म्हटलं की वजन, उंची लक्षात ठेवलं की तुम्हाला सहजपणे लक्षात येईल. आता विकास म्हणजे काय बघा. विकास, त्याला डेव्हलपमेंट असं म्हणतात. ती एक गुणात्मक आणि समग्र प्रगतीपत्रक म्हणूया आपण. आपण म्हणतो बघा, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. विकास हा शब्द आपण तिथं मुद्दाम वापरतो का? तर विकास म्हणजे शरीर, बुद्धी, भावना, वर्तन यामधील गुणात्मक बदलांची एक सातत्यपूर्ण आणि समन्वयित प्रक्रिया आहे. म्हणजे विकास सतत होत असते. आपण काय सांगितलं, वाढ ठराविक वयोगटानंतर थांबते किंवा मंदावते 18 ते 21ला. पण विकास तसं नसतं बरं का. विकास सातत्यपूर्ण आणि समन्वयितरित्या होत असतं. समन्वित म्हणजे काय? तर जेव्हा शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास ते एकत्रितपणे चालू असतात. असं नाही की पहिल्या वर्षी फक्त शारीरिक विकास होईल, दुसऱ्या वर्षी भावनिक विकास होईल, असं न होता समन्वित प्रक्रिया आहे. म्हणजे एकत्र हे सर्व घटकांचा विकास एकत्रितरित्या चालू असतो. मग बघा, एलिझाबेथ हॅलॉक यांनी एक व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या केली आहे? पक्वता व अनुभव यांच्या संयुक्त परिणामाने होणारे क्रमबद्ध व प्रगतिकारक बदल म्हणजे विकास होय. म्हणजे पक्वता आणि अनुभव यांचा संयुक्त परिणाम झाला की आपला क्रमबद्ध आणि प्रगतिकारक बदल जो होतो त्याला विकास असे म्हणतात. अशी व्याख्या एलिझाबेथ हॅलॉक यांनी केलेली आहे. विकास म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व लक्षात ठेवायचं. सर्वांगीण विकास, शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, भाषिक, नैतिक सर्वच विकास, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मग विकासाची उदाहरणं कोणती? बघा, विचार करण्याची क्षमता सुधारली, विचारक्षमतेत बदल झाला, तर हा विकास असतो, वाढ नाही. पुन्हा समाजामध्ये त्याची वागणूक कशी आहे, त्याच्यात नैतिक बदल काय झाला, भावनिक विकास कसा झाला, भाषा कौशल्य कशी सुधारली, ही सगळी विकासाची उदाहरणे आहेत. ओके. समजलं विकास म्हणजे काय ते? ओके. चला, आता आपण विकासाची वैशिष्ट्ये पाहूयात. विकासाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊयात. तर बघा, विकासाचं पहिलं वैशिष्ट्य आहे सातत्यपूर्ण प्रक्रिया. विकासाची जी प्रक्रिया आहे ती सातत्यपूर्ण चालू असते. जन्मापासून मृत्यूपर्यंत विकास सुरूच असतो.
तो एकाही टप्प्यावर थांबत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमचा विकास, मग तो भावनिक असो, नैतिक असो, सामाजिक असो, भाषिक असो, मानसिक असो, हे विकास चालूच असतात. ओके. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे सर्वांगीण स्वरूप. तर विकासाचे जे स्वरूप आहे ते सर्वांगीण आहे. केवळ शारीरिक, केवळ मानसिक असं न राहता शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, भाषिक व नैतिक अशा सर्व अंगाने विकास होत असतो. त्याला आपण सर्वांगीण विकास म्हणतो. म्हणजेच विकासाचं स्वरूप हे सर्वांगीण असतं. तिसरं वैशिष्ट्य आहे व्यक्तिगत फरक. बघा, प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा वेग आणि पद्धत वेगळी असते. माझ्या विकासाचा वेग आणि पद्धत वेगळी, तुमच्या विकासाचा वेग आणि पद्धत वेगळी असते. ओके. इव्हन तुम्ही एका घरातल्या 2-3 भावंडाचा जरी विचार केला तरी पण त्यांच्या विकासाचा वेग आणि पद्धत ही वेगवेगळी असते. ओके. त्यानंतर विकासाचं चौथं वैशिष्ट्य आहे एकसंध व परस्परावलंबी विकास. बघा, एका क्षेत्रातील विकास दुसऱ्या क्षेत्रावर प्रभाव टाकतो. समजा तुमचा भाषिक विकास जर झाला तर ज्ञानात्मक विकास होणार आहे, किंवा तुमचा भावनिक विकास जर झाला तर तुमचा नैतिक विकास चांगला राहणार आहे. त्यामुळं हे जे विकास आहेत, असं आपण हिचा फक्त भावनिक विकास झाला आहे असं म्हणू शकत नाही. तर ते एकसंध आहेत, ते एकमेकावर अवलंबून आहेत. ओके. अशा पद्धतीने आपण विकासाची 4 वैशिष्ट्ये इथं अभ्यासली आहेत. आता विकासाची दिशा कशी असते बघा. विकास कोणत्या दिशेने होतो? वाढ आणि विकासाची दिशा सेमच आहे बरं का. वाढीची दिशा आणि विकासाची दिशा सुद्धा सेम आहे. बघा, विकासाची दिशा ही मस्तकापासून पायाकडे होते. म्हणजेच विकास डोक्यापासून पायाकडे होतो. बालक प्रथम मान सावरतो. मग काय करतो? जेव्हा जन्मलेलं बाळ असतं त्याच्या आधी मान बसते बघा. मान बसली की तो उठून बसायला लागतो. उठून बसला की मग तो हळूहळू उभा राहायला लागतो. उभा राहिला की नंतर चालायला लागतो. म्हणजेच डोक्यापासून पायाकडे, म्हणजेच मस्तकापासून पायाकडे विकास होत असतो. वाढसुद्धा अशाच पद्धतीने होते, डोक्यापासून पायाकडे. आणि दुसरी विकासाची दिशा आहे आतून बाहेर. आतून बाहेर म्हणजे विकास शरीराच्या मध्यभागापासून बाहेरील अवयवाकडे होतो. विकास शरीराच्या मध्यभागाकडून बाहेरील अवयवाकडे. आणि वाढसुद्धा अशाच पद्धतीने होते, आतून बाहेर. वाढ आणि विकासाची दिशा सारखीच आहे, डोक्यापासून पायापर्यंत, मध्यपासून बाहेरील अवयवापर्यंत. ओके. समजलं विकास आणि वाढीची दिशा. त्यानंतर वाढ आणि विकास याचा तुलनात्मक अभ्यास आपण करणार आहोत. वाढ आणि विकास यांचा तुलनात्मक अभ्यास आपण बघूयात. ओके. चलो 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 बघूयात. चलो बघा, वाढ आणि विकास मुद्दा बघूया. आपण आधी अर्थाकडून सुरू करूया. अर्थ काय? शरीराच्या आकारात, वजनात होणारे बदल. वाढीच्या शरीरात आणि वजनात बदल होते. आधी माझं वजन 20 किलो होतं, आता माझं वजन 30 किलो झालं आहे, म्हणजे त्या वजनात बदल झाला. बरोबर आहे. विकास बघा, व्यक्तिमत्वातील सामाजिक, भावनिक आणि शारीरिक, नैतिक यामध्ये विकास होत असतो. ओके. स्वरूपानुसार बघा, वाढ ही मोजता येते. म्हणजेच माझं वजन 20 किलो आहे, माझी उंची 125 सेंटीमीटर आहे, असं मोजता येतं. परंतु विकास गुणात्मक आहे. विकास मोजता येत नाही पण अनुभवता येतं. पूर्वी हा की नाही खूप लाजाळू होता, आता धीट झाला आहे. हे अनुभवता येतं पण मोजता येत नाही. ओके. आत्मविश्वास, आधी हा बोलायला भीत होता परंतु आता बिनधास्त बोलतोय, याचा कुठंतरी आत्मविश्वास वाढलेला आहे. असं गुणात्मक अनुभवता येतं पण मोजता येत नाही. ओके. त्यानंतर तिसरा घटक आहे व्याप्ती. वाढ केवळ शारीरिक बाबीपुरती मर्यादित आहे. म्हणजे शरीरापुरतीच वाढ होत असते. वजन वाढते, उंची वाढते, स्नायू वाढतात. ओके. त्यानंतर व्याप्ती बघा, व्याप्ती सर्व अंगाने असते. शारीरिक, मानसिक, भावनिक म्हणजे सर्वांगीण विकास होत असतो.
इथं मात्र फक्त शरीरामध्ये बदल होतात. वजन वाढते, उंची, स्नायू, हाडे. त्यानंतर मोजणी बघा. इथं वाढ ही मोजता येते. उंची सेमीमध्ये मोजतात, वजन ग्राममध्ये मोजतात, के जीमध्ये मोजतात. परंतु विकास मोजणे शक्य नाही. तुमची बुद्धिमत्ता मोजता येणार नाही, तुमचा आत्मविश्वास मोजता येणार नाही. ओके. तर अशा पद्धतीने वाढ आणि विकास मध्ये या 4 मुद्द्यावर आधारित आपण फरक पाहिला. पुढील मुद्दे बघूयात आता. नेक्स्ट मुद्दे बघा फरकाचे. वाढ ही भौतिक प्रक्रिया आहे. भौतिक का, फिजिकल का? बरोबर आहे, शरीराची वाढ होते ना, म्हणून फिजिकल आहे. त्यानंतर विकास ही समग्र, हॉलिस्टिक आहे, मानसिक प्रक्रिया आहे. समग्र आहे, मानसिक प्रक्रिया आहे. त्यानंतर कालमर्यादा जर पाहिलं तर वाढ एका विशिष्ट वयानंतर थांबते. उदाहरण 18 ते 21 वर्षापर्यंत उंची वाढत असते, त्यानंतर थांबते, वाढ थांबते किंवा मंदावते. विकासाचं तसं नसतं. विकास संपूर्ण आयुष्यभर सुरू असतं. जन्मापासून मृत्यूपर्यंत विकास सुरूच असतो. ओके. क्रम जर बघितला तर सर्वसाधारणपणे निश्चित क्रम असतो. निश्चित क्रम असतो म्हणजेच कसं, निश्चित क्रम कसा असतो की सर्वसाधारण निश्चित क्रम कसं बघा. सर्व मुलांची उंची वाढते, सर्वांचं वजन वाढतच असतं. वजन कमी जास्त झालं तर कमी जास्त होईल, पण इतकं कमी होत नाही. आता मी 60 किलो वजनाचे, तर माझं 15 किलो वजन होणं शक्यच नाही आहे. तर हे क्रमबद्ध पुढे पुढे सरकत असतं. ओके. उंची एकदा वाढली की कमी होतच नाही. परंतु विकास जर पाहिलं तर व्यक्तिपरत्वे अनिश्चित आणि वेगवेगळा क्रम असतो. विकासाचा क्रम वेगवेगळा असतो. त्यानंतर बघा परिणाम बघा. वाढीचे शारीरिक बदल दिसतात. वजन वाढलेलं दिसून येतं, उंची वाढलेलं दिसून येतं, स्नायू मजबूत झालेले दिसून येतात. परंतु विकास झालेलं आपल्याला दिसून येत नाही, पण कळतं, अनुभवता येतं. वर्तन, विचारसरणी, नातेसंबंधावर प्रभाव यावरून आपल्याला विकास अनुभवता येतो, पण त्याच्यातील बदल प्रभावीपणे बाह्य स्वरूपात दिसत नाहीत. ओके. अशा पद्धतीने आपण वाढ व विकास यांचा तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आता बघा या वाढ आणि विकासावर परिणाम करणारे घटक आहेत. कोणते घटक परिणाम करतात ते बघूया आपण. ओके. कोणते घटक परिणाम करतात बाबा ते आपण जाणून घेऊयात. बघा पहिला घटक आहे अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे बघा आई वडिलांकडून आपल्याला DNA जनुके मिळतात आणि आई मिळालेल्या त्या DNA वरून आपली उंची, वजन, रंग, बुद्धिमत्ता, आपल्या शरीराची ठेवण, काही प्रमाणात स्वभाव याची एक विशिष्ट चौकट तयार होते. म्हणून म्हणतात बघा तू वडिलांसारखा दिसतो, तू आईसारखी दिसते, तुझे गुण आईसारखे आहेत किंवा तुझं बोलणं वडिलांसारखं आहे. तर कुठंतरी अनुवंशिकतेचा परिणाम आपल्या वाढ आणि विकासावर होत असतो. ओके. उंचीसुद्धा बघा आई वडिलांची उंची जर कमी असेल तर त्यांच्या पाल्यांची उंचीवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला असतो. रंगाचा परिणाम झालेला असतो. ओके. दुसरा घटक आहे परिणाम करणारा घटक आहे लिंग. कोणता? लिंग. इथं दिलं लिंग. बघा मुलं मुली यांच्या वाढीचा वेग हा वेगवेगळा असतो, क्रम वेगवेगळा असतो. मुलांमध्ये शारीरिक शक्ती म्हणा, त्यांची जी स्नायूची ताकद आहे ती जास्त असते, मुलींपेक्षा जास्त असते. तर मुली काय असतात, मुलींचा विकास बघा कसा होतो. मुलींकडे सहिष्णुता गुणधर्म, संयम, लवचिकता हे गुण जे आहेत ते मुलींकडे जास्त असतात. आणि मुलांमध्ये काय होतं की मुलांमध्ये ठराविक वयामध्ये टेस्टोस्टेरोन नावाचं एक रसायन असतं. त्या रसायनामुळं ठराविक वयामध्ये कुमार अवस्थामध्ये त्या मुलांमध्ये दाढी मिशा येतात, स्नायूंची वाढ होते, त्यांच्या आवाजामध्ये गंभीरता दिसते. मग मुलींमध्ये इस्ट्रोजेन नावाचं रसायन होतं, इस्ट्रोजेन. त्यामुळं काय होतं की स्त्री लक्षणं दिसून येतात मुलींचे. मग मासिक पाळी येणे किंवा चरबीचे प्रमाण वाढणे किंवा मुलींच्या स्तनांचा विकास, अशा पद्धतीने ते भेद मुलींमध्ये आणि मुलांमध्ये दिसून येतो.
तर लिंगभेदामुळं अशा पद्धतीने मुलींच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम दिसून येतो. त्यानंतर आहे बघा पर्यावरण म्हटलं इथं बरं का. त्यानंतर आहे पर्यावरणीय घटक. मग प्रसूतीपूर्व किंवा प्रसूती पश्चात जे पर्यावरणीय घटक आहेत त्याचा सुद्धा परिणाम होतो. ज्या वातावरणात बालक वाढते, ज्या पर्यावरणात बालक वाढते त्यानुसार त्याचा शारीरिक, मानसिक, सामाजिक विकास आकाराला येतो. जर समजा सुशिक्षित, जिथं शिक्षणाला महत्त्व आहे अशा पर्यावरणीय कुटुंबात जर मूल जन्माला आलं तर त्याच्या वाढ आणि विकासामध्ये, त्याच्या बौद्धिक विकासामध्ये किंवा नैतिकतेमध्ये, त्याच्या मूल्यामध्ये त्यांच्या आईवडिलांच्या परिणामात होतो, कुटुंबाचा परिणाम होतो, शेजाऱ्यांचा परिणाम होतो. जर एखादं मूल अशा जिथं शिक्षणाचं महत्त्व नाही, झोपडपट्टीत वाढलं असेल, तिथं व्यसनाधीनता आहे, तिथं असं काय म्हणतात त्याला आपण अश्लील बोललं जातं, शिव्या दिल्या जातात, त्याचा परिणाम त्या बालकांवर झालेला असतो, त्याच्या नैतिकतेवर, मूल्यांवर झालेला असतो. पुन्हा दुसरं गोष्ट बघा पोषण. ज्यांच्या घरी व्यवस्थित वातावरण आहे तिथं त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं अन्न दिलं जातं, ज्यातून पौष्टिक पदार्थ दिले जातात. त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्याच्या पोषणावर म्हणजे वाढीवर होतो, त्यांचा वाढ चांगल्या पद्धतीने होते. पण जिथं विद्यार्थी झोपडपट्टीमध्ये वगैरे राहतात तिथं अन्न व्यवस्थित मिळत नाही, 2 वेळचं पोटभर जेवण मिळत नाही, ती मुलं मात्र कुपोषित राहतात. मग त्यांच्या शारीरिक वाढीवर त्याचा परिणाम होतो, त्यांची उंची, वजन वाढीवर. मग याचा परिणाम त्यांच्या विकासावर सुद्धा होतो. पोटात जर अन्नच नसेल तर त्यांची बौद्धिक पातळी कामच करत नाही, मानसिक पातळी कामच करत नाही. मग त्याचा परिणाम विकासावर सुद्धा होत असतो. ओके. त्यानंतर आहे आउटर रिंग म्हणजे बाह्य जग. कुटुंब, शाळा, समाज हे जे आहे बाह्य जग, त्या बाह्य जगाचा सुद्धा वाढ आणि विकासावर परिणाम होतो. विद्यार्थी ज्या कुटुंबात राहतो, शाळेत राहतो, समाजात राहतो, त्या समाजातील वातावरणाचा सुद्धा वाढ आणि विकासावर परिणाम होतो. त्यानंतर आहे वंश आणि राष्ट्रीयत्व. बघा, वंश म्हणजे काय? एखाद्या समूहाची जैविक आणि आनुवंशिक वैशिष्ट्ये. मग त्यामध्ये त्वचेचा रंग, केसांची रचना, डोळ्याचा आकार, शरीरयष्टी, शारीरिक क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती यांचा समावेश त्या वंशामध्ये होत असतो. ओके. मग राष्ट्रीयत्व म्हणजे काय? तर एखाद्या देशातील नागरिकत्व. मग तो देश म्हटला, त्या देशाची सामाजिक परिस्थिती, त्या देशातील सांस्कृतिक वातावरण, त्या देशाची सांस्कृतिक ओळख, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती, शैक्षणिक धोरणं याचा परिणामसुद्धा विद्यार्थ्याच्या वाढ आणि विकासावर होत असतो. म्हणून आपण म्हणतो बघा, भारतीय संस्कृतीतील विद्यार्थी मूल्याधिष्ठित असतात. तेच तुम्ही बाहेरच्या जगामध्ये जावा, तिथं मूल्यांपेक्षा बौद्धिकतेवर जास्त भर दिला जातो. तिथले छोटे छोटे विद्यार्थीसुद्धा मोठमोठी काय म्हणतात त्याला कोडिंग करतात, कम्प्युटर हाताळतात, बौद्धिक पातळी त्यांची खूप वाढते. परंतु कुठंतरी मूल्यसंस्कारामध्ये ती कमी पडलेली असतात. ती त्या त्या देशाच्या राष्ट्रीयत्वावर, राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गोष्टीवर सुद्धा विद्यार्थ्यांचा वाढ आणि विकास अवलंबून असतो. ओके. तर आपण आत्तापर्यंत वाढ म्हणजे काय, वाढीची वैशिष्ट्य, विकास म्हणजे काय, विकासाची वैशिष्ट्य पाहिलेली आहेत. त्यानंतर आपण वाढ आणि विकास यातला फरकसुद्धा पाहिलेला आहे. वाढ आणि विकास यावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत. तर मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि परीक्षेसाठी त्याचं रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. तर आत्ता जे आपण वाढ आणि विकास यावर परिणाम करणारे घटक जे पाहिले त्या घटकाचं पुन्हा एकदा रिव्हिजन करूयात आपण. ओके. बघा, आनुवंशिकता. आईवडिलांकडून मिळणारे जनुके बालकांची वजन, उंची, बुद्धीची चौकट ठरवितात. लिंग जर पाहिलं तर मुलं आणि मुली यांच्या वाढीचा वेग आणि क्रम वेगळा असतो. मुलांमध्ये मी आत्ता सांगितलं बघा तुम्हाला, एक रसायन स्त्रवत, त्याचं नाव आहे टेस्टोस्टेरोन. तर या टेस्टोस्टेरोनमुळं मुलांच्या स्नायूची ताकद वाढते, दाढी-मिशा, आवाजातील गांभीर्य वाढतं. तर मुलींमध्ये इस्ट्रोजेन यामुळं त्यांच्यामध्ये जे काही बदल होतात ते बदल इथं दिसून येतात मुलींमध्ये सुद्धा. ओके. हे अंतर्गत शक्ती आणि व्यापक घटकामध्ये काय येतं तर वंश आणि राष्ट्रीयत्व.
वंशामध्ये आता एखाद्या समूहाची जैविक आणि अनुवंशिक वैशिष्ट्ये म्हणजे वंश. मग यामध्ये त्वचेचा रंग, केसाची रचना, डोळ्यांचा आकार, शरीरयष्टी, रोगप्रतिकारक शक्ती यांचा समावेश होतो. राष्ट्रीयत्व म्हणजे एखाद्या देशातील नागरिकत्व, त्या देशाची सामाजिक सांस्कृतिक ओळख, आर्थिक राजकीय परिस्थिती, शैक्षणिक धोरणे यांचा त्यांच्या विकासावर परिणाम होत असतो. आपण सविस्तर हे अभ्यासलेलंच आहे. पर्यावरणीय घटक बघा, पर्यावरणीय कोणते घटक परिणाम करतात, तर बघा, ज्या वातावरणात बालक वाढते ते त्याच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक विकासाला आकार देते. बरोबरच आहे. मग त्या बालकाच्या घरातील वातावरण, तिथं त्याच्यावर संस्कार होतात. शाळा, शिक्षक, शैक्षणिक वातावरण, मित्रपरिवार, सोबत खेळणारे मित्र, समाज व संस्कृती आणि माध्यम आहे बघा. आता आजकाल तर तुम्ही पाहताय की जे समाज माध्यमे आहेत, सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियामुळे अनेक बालकांच्या वाढ आणि विकासावर परिणाम होतो. अनेक बालके तासनतास इंस्टाग्रामची रील बघत बसतात. त्यामुळे कुठंतरी त्यांचं जे वाढ आहे, आपण म्हणतो बघा, उंची वाढण्यापेक्षा वजन वाढते. हॉरिझॉन्टल वाढण्यापेक्षा काय म्हणतात त्याला, व्हर्टिकल वाढायला लागले. त्याला सॉरी, मी उलटं सांगितले. व्हर्टिकल वाढण्यापेक्षा हॉरिझॉन्टल वाढ विद्यार्थ्यांची होत आहे, मुलांची होत आहे. कमी वयातसुद्धा मुलं अशी जास्त फॅट्स असलेली जाड मुलं आपल्याला दिसत आहेत. याचं कारण म्हणजे तासनतास सोशल मीडिया बघणं, त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. त्यांच्या शरीरामध्ये स्रवणारी जे रासायनिक पदार्थ आहेत ते कुठंतरी थांबली जातात आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांच्या वाढ आणि विकासावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यानंतरचा घटक आहे पोषक तत्व आणि संरक्षण. तर बघा, पोषण, ज्या घरात संतुलित पौष्टिक आहार मिळतो तिथं पोषण चांगल्या पद्धतीने मिळतं, कारण त्यांना प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे मिळत असतात. आणि ज्या घरामध्ये असे पौष्टिक पदार्थ मिळत नाही त्यांचा विकास खुंटतो. मग शिक्षणात ती मागे पडतात, आजारी पडतात, वारंवार आजारपण वाढते, त्यांना थकवा दिसून येतो. त्यामुळे आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा पण इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नियमित आरोग्य तपासणी करणे, लसीकरण करणे, आजारपणावर योग्य उपचार घेणे सुद्धा गरजेचं आहे. ओके. बघा, ही एक एकसंध प्रक्रिया आहे. वाढीच्या पायावर विकासाची इमारत अवलंबून आहे. वाढ कशा पद्धतीने होते त्या वाढीवर विकास अवलंबून आहे. ओके. वाढ म्हणजे पाया, तर विकास म्हणजे कळस असतो. वाढ ही विकासाचाच एक भाग आहे. परिमाणात्मक शारीरिक वाढ हा पाया आहे, तर गुणात्मक ही त्याच्यावरील इमारत आहे. कारण तुमचं शारीरिक वाढ जर चांगलं झालं तरच तुमचा विकास चांगल्या पद्धतीने होणार आहे. ओके. त्याच पद्धतीने अजून आपण म्हणू शकतो वाढ म्हणजे बीज, त्या मातीमध्ये रुजलेलं बीज, आणि वृक्ष म्हणजे विकास. ओके. मग इथं काय होतं बघा, इष्टतम मानवी क्षमतेसाठी जे बीज मिळतात, मग ते तुमच्या अनुवंशिकतेकडून, तुमच्या पर्यावरणाकडून, कुटुंबाकडून जे वातावरण मिळतं त्यातून तुमचं जे वाढ विकास होतो, त्यातून तुमचा वटवृक्ष कसा बहारेल हे ठरलं जातं. तर बघा, यानंतर आपण पाहणार आहोत ज्या विकासाच्या अवस्था आहेत, जन्मपूर्व अवस्थापासून ते आपल्या वृद्धापकाळापर्यंतच्या अवस्था, आपण एक एक अवस्था आपण पाहणार आहोत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण विकासाच्या अवस्था अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मला सांगा, आता आपण वाढ, विकास, वैशिष्ट्य, त्यातील फरक आणि त्यावर परिणाम करणारे घटक अभ्यासले आहेत. तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला माझ्या मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की कमेंट करा, समजलं की नाही जरूर कळवा, जेणेकरून आम्हालासुद्धा आम्ही कुठं कमी पडतोय त्यामध्ये बदल करता येईल आणि मी जे शिकवते ते तुमच्यापर्यंत पोहोचते याचं समाधानसुद्धा मला मिळेल. तर नक्कीच कमेंट करा, आवडल्यास नक्कीच तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा. ओके. पुन्हा भेटूया विकासाच्या अवस्था समजून घेण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.